कमीत कमी 8 ते 9 दिवस जेरी डायरेक्ट बेडमध्येच होती. ना जेवण ना पाणी, काहीच नाही. 9व्या दिवशी हे वालं झाड बघा गाईस किती सुकून गेलंय. आताच त्याचे पत्ते बघा किती काढले मी. ओ मला मारलं. मी तुला चावल. मी हे गाइस, इट्स मी आदी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आज आहे डे 4 बोलू शकता, कारण की प्रॉब्लेम काय झाला होता की मी 2 दिवस व्लॉग शूट नव्हते केले. 3 दिवसाचे जे काही व्लॉग होते ते मी एडिट करून पोस्ट केले. आणि जो थर्ड व्लॉग म्हणजे जो याच्या आधी जो पोस्ट झालेला आहे तो मी एडिट करत होतो काल रात्री. आणि सगळं एडिट करून झालं गाईज. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती का, डायरेक्ट सॉफ्टवेअर क्रॅश होऊन गेलं. आणि मी सेव्ह करायचं विसरलो होतो, की म्हणजे प्रोजेक्ट सेव्ह करायचं विसरलो होतो आणि सगळा प्रोजेक्ट उडून गेला. आय वॉज लाईक, भाई एवढी सगळी मेहनत केली आणि सगळं वाया गेलं. आणि ठीक आहे, सकाळी लवकर उठलो मी, व्लॉग वगैरे एडिट केला. जस्ट एडिट करून आता बंद केले. आणि आज काय एवढं काही खास आहे नाही. आज थोडंफार काम आहे, बाहेर जायचं आहे, बाहेर वगैरे म्हणजे XYZ 2-3 कामं आहेत, ते करून घेईल आणि मग रिटर्न येईल. आणि मेन विषय काय माहिती का, आज घरी कोणीच नाही. कोणीच नाही. ऋषाई दीदी तिच्या घरी गेलेली आहे, चिकू तिच्या घरी आहे, ओंकार स्कूलला गेलेला आहे, मम्मी स्कूलला गेलेली आहे. आज एकदम बोर होत आहे. आणि झाडांना, प्लांट्सला पाणी पण देऊन झालेलं आहे. हे बघा इथं प्लांट्सला पाणी पण देऊन झालेलं आहे सगळं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहूनच गेलं आहे की आता जी बाल्कनी आहे ती एवढी मस्त गेलेली ना गाईज. मी हे बघा, हे सगळं साफ केलेलं. इकडचं जे काही कचरा होता तो सगळं काढून मी बंगारमध्ये देऊन टाकलेला आहे. असं काही आता बाल्कनी दिसते. आणि मला खूप जास्त बोर होत आहे, खूप जास्त. घरात कोणीच नाही ना गाईस, तर मला असं वाटतं की म्हणू शकता पटापट आवरतो मी. 2-3 काम आहे बाहेरचे, ते कंप्लीट करायचे आणि मग येऊयात घरी रिटर्न. मेन म्हणजे ही जिमची जी बॅग आहे ही भिजायला टाकायची. बॅग भिजायला टाकायच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. हा आहे सिम्बाचा पॉट. याच्यामध्ये हा जे 1 नंबर 2 नंबर असं ते तो करतो. सो आता हे त्याचा सगळं कार्यक्रम झालेला आहे सकाळपासूनचा. सो आता याला बाहेर ठेवावं लागेल, कारण की याचा स्मेल येतो. कसं असं उन्हात ठेवलं ना मग काही प्रॉब्लेम नाही राहत. ओय 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 माझे पाय ओले झाले. ही एक तर प्रॉब्लेम काय माहिती का, ही फरची ना जी बाल्कनीची ती व्हाईट आहे. आणि असे पाय ओले लागले ना, उमटताना लगेच दिसून जातं. हे बघा इथं किती पाणी झालं आहे. आता लवकर निघावं लागेल. नाही, ओंकारने काय केलं होतं काल, या पाण्यामध्ये हळद टाकली होती. कारण की ना तो जो प्लांट आहे ना, कुठे गेला तो जो मनी प्लांट आहे ना, त्याला आहे ना, हे बघा तुम्ही बघू शकता, जिथं आहे ना किडा लागलेला होता तो खाऊन घेतले त्यांनी पत्ता. मला वाटलं होतं की काही सुकून वगैरे झाला असेल प्रॉब्लेम, पण ओंकार बोलला की बारीक आळ्या असतात ते खातात ते पान वगैरे. म्हणून त्यांनी हे जुगाड केला. हळदीचं पाणी सगळीवरती स्प्रे करून ठेवलं. सकाळीच त्यांनी स्प्रे केलं. गाईज याला बोलतं जेरीचं प्रेम. जेरू ए जेरा, जेरीचा विषय कसा आहे का, तिला पण जेरीचा विषय कसा आहे माहिती गाईज. अरे बाबा बोलू तर दे, मला बोलू तर दे जरा. तो आम्ही जेरीला आहे ना, मी दिसत नसेल तुम्हाला सांगतो, आम्ही जेरीला आहे ना पहिले रॉयल कॅननचं फूड द्यायचो. आता फूड चेंज केलं आहे ना, तर त्याच्यामुळे जेरीचं सगळं फर आता बारीक झालं आहे. आणि ना हेअर बॉल्स होत आहे तिला, अशी गुंता होतोय केसांचा तिचा केसांमध्ये.
सो आता परत तिचं जे रॉयल कॅननचं फूड होतं ते परत स्टार्ट करायचं आहे. ते थोडं कॉस्टली जातं, त्याच्यामुळे आम्ही चेंज केलं होतं. पण आता वाटतंय की जेरीसाठी परत ते आणावं. बाकी आमची जेरी बघा ऑड आहे मस्त. 2 वेगवेगळे कलरचे डोळे आहेत आमचे, है ना जेरू? अय जेरा. सिम्बा तो कुठं गायब होऊन जातो काय, सकाळपासून दिसला नाही. गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मी. जेरी ना कमीत कमी दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेरी जस्ट नॉर्मल म्हणजे असंच बाहेर फिरायला गेली होती आणि मला पण नाही माहिती की जेरी कुठं आहे काय आहे. म्हणजे त्या टायमाला ती थोडी यंग होती म्हणून अशी बाहेर वगैरे फिरायची कंटिन्यू. सो आम्हाला काय वाटलं की ती जेरी हरवून गेली. पण आहे ना मम्मीने एकदा ना त्या बेडरूम मध्ये ना असाच बेड होता, असा जो आहे ना आत्ताचा तसाच एक छोटा बेड होता. नाही सॉरी, हाच बेड होता गाईज, हाच बेड होता. हा बेड त्या रूम मध्ये होता तेव्हा. आणि त्या रूम मध्ये ना मम्मीने हा बेड उघडला होता आणि या बेड मधून काय तिचे डॉक्युमेंट होते का काय सामान होतं ते काढत होती. त्या टायमाला जेरी या बेडमध्ये घुसून गेली आणि या बेडमध्ये घुसून गेली. त्या टायमाला जेरीवरती एवढा जीव होता ना आमच्या सगळ्यांचा. आत्ता पण आहे, त्याचा काही प्रश्न नाही. पण त्या टायमाला जेरी एवढी हेल्दी होती, एवढी मस्त होती ना. तर मग मम्मीने ते डॉक्युमेंट वगैरे काढले आणि तेवढ्यात मम्मीचं लक्ष नव्हतं आणि जेरी गेली त्या बेडमध्ये घुसून. जेरी जशी त्या बेडमध्ये घुसली, मम्मीला माहितीच नाही की ती बेडमध्ये. मग मम्मीने डॉक्युमेंट वगैरे काढले आणि गेली बाहेर. भाई कमीत कमी 8 ते 9 दिवस जेरी डायरेक्ट बेडमध्येच होती. ना जेवण ना पाणी, काहीच नाही. 9व्या दिवशी मम्मीने बेड उघडला तेव्हा ती त्याच्यातून बाहेर आली. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेवढे दिवस ते 8 ते 9 दिवस होते ना, आम्ही एवढं शोधत होतो जेरी सापडतच नव्हती. तर एकदा काय झालं, मला एवढी आठवण येत होती जेरीची, एवढी आठवण येत होती. मी ना ह्याच बेडवरती बसून ना रडत होतो आणि मला काय माहिती त्याची बेडच्या मध्ये जेरी, काहीच नाही माहिती. साधा आवाज पण येत नाही कारण की ह्याच्यावरती खूप जाड गादी ना, कळतच नव्हतं काय. मी फुल रडत होतो. मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मम्मीने बेड उघडला आणि बेड उघडल्या त्याच्यातून डायरेक्ट जेरीने बाहेर उडी मारली. पण मम्मीने बेड उघडला आणि जेरी बाहेर आली आणि सकाळी 7:30 वाजता मम्मी डायरेक्ट जेरीला घेऊन खाली. आदित्य, जेरी बेडमध्ये होती. मला वाटलं हे स्वप्न चालू आहे. पण मग जेव्हा मी उठलो, बघितलं आणि स्वतःला ना असं एक फटका मारला. म्हटलं आई शपथ, जेरी कुठून आली? मम्मी म्हणे बेडमध्ये होती. म्हटलं 9 दिवस बेडमध्ये? ओ माय गॉड. म्हटलं एवढे दिवस ती कसं काय सर्वाईव्ह केलं असेल तिने? ना पाणी ना जेवण, काहीच नाही. ऑक्सिजनची पण किती कमतरता असेल. साधं एखाद्या माणसाला बेडमध्ये किंवा एखाद्या रूममध्ये कोंडून ठेवलं तर ऑक्सिजनच्या कमीमुळं, जेवणाच्या कमीमुळं, पाण्याच्या कमीमुळं तो ऑफ होऊन जातो. पण जेरी कसं काय वाचली भगवान जाणे. तर काय बोलू शकतो. त्याच्यामुळे जेरी आम्हाला खूप आवडते. कशी पण असो, आता तिची थोडीशी हेल्थ कमजोर झालेली कारण की आता ती ऑलमोस्ट एजेड झालेली आहे. म्हणजे ह्युमन इयर्समध्ये बघायला गेलं तर ती ऑलमोस्ट 60 क्रॉस झालेली आहे. म्हणजे तुम्ही गुगल करू शकता. कमीत कमी 60 क्रॉस नाही, म्हणजे मला तरी वाटतं की 50च्या आसपास असेल जेरी. मला जेरीची स्टोरी सांगता ती बॅगच भिजायला टाकायची राहून गेली. आता बॅग भिजायला टाकूयात. हे बघा उठली. काय पोरे, काय जेरी, काय जेरा उठ. सो आता ही जी बॅग आहे ती टाकूयात भिजायला. आणि प्लस ओमकारचे टॉवेल इथं पडलेले आहेत, हे सुकायला टाकावं लागते. घरात एकटा असल्यामुळे हे सगळे कामं मलाच करावं लागतात. मम्मी घरी असल्यावर मम्मी करते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता ही बॅग टाकूयात भिजायला कारण की उद्या परवापासून जिमला लागेल. मी जिमची बॅग घेणार होतो पण मला आठवलं की माझ्याजवळ ऑलरेडी एक जिमची बॅग आहे, जी मी नवीन घेतली आणि कधी वापरली पण नाही आहे. काय कोणता केस आहे. बॅग भिजवायच्या नादात माझी पॅन्ट सगळी ओली झाली. आता दुसरं काहीच नाही आज करायला यार. बाहेर पण जायचं होतं, तो प्लॅन पण कॅन्सल झाला आहे. आता घरातच बसावं लागेल. ब्लॉग पोस्ट करतो मस्त वेगळं. आता भूक लागली आहे. सो इथे एक आहे ना मस्त पेट्रोल पंपच्या थोडंसं साईडला आहे ना एक दुकानात आहे ना मस्त पोंगे विकायला ठेवलेले आहेत वेगवेगळ्या टाईपचे. आता मस्त की ते घेऊन येतो. आणि ही कढी बघा किती मस्त उगली.
आता बसल्या बसल्या बघितलं मी, हे वालं झाड बघा गाईस किती सुकून गेलंय. आताच त्याचे पत्ते बघा किती काढले मी. बरं असं झालं काय माहिती, गाय गेस ओमकारनी ना त्या हळदीचं पाणी मारलं त्याच्यामुळं झालंय का कशामुळं झालंय कळत नाही. आता हे साधं पाणी मारतोय मी त्याच्यावरती. ही शेवंती पण बघा सुकत चालली. 5-1 दिवसात हे सगळं सुकून जाईल, कारण की फेब्रुवारी नंतर हे सुकायला चालू होतात. ठीक आहे, जाऊ दे. आता गरमी येईल, गरमीचे आपण प्लांट घेऊन येऊ. गरमीमध्ये जे सर्वाईव्ह करणारे प्लांट आहेत ते. फायनली घेऊन आलेलो आहे मी. हे 30 रुपीज सांगलेलं आहे मी. आणि तिथं व्हरायटीज ऑफ पोंगे असतात. म्हणजे हे पण, याला पोंगे नाही, याला बॉल्स बोलतात. मसाला बॉल्स काहीतरी आहे, पण टेस्ट एवढी मस्त लागते ना. म्हणजे असं आता घरात शेपूची भाजी बनवली मम्मीने, सो त्याच्यासोबत काहीतरी चटरपटर खायला मस्त आहे. सो आता मी पटापट जेवण करतो आणि मग भेटतो गाईस. आता बघा कोण आलेलं आहे आज घरी. कोण आला आहे? चिकू. हॅलो, काय करतीये? कधी आली तू? ची ची ची, गंदा, त्याला हात नाही लावायचं. छी, ही गंदी चिकू. ये पकडला, ये पकडला, ये पकडला, ये कुठे कुठे. अरे 100चा जेरी आली ना गाईज. एकदा काय झालं होतं माहिती का? हे तू सांग यांना की तुला कसं जेरीने नाही, सिम्बानी कोणी चावलं होतं तुला? जेरीने का सिम्बानी? जेरीने चावलं होतं तुला? मग तुला इंजेक्शन घ्यावं लागलं होतं ना? हो, इंजेक्शन घेतलं होतं तू. हा, इथं मांडीवर घेतलं होतं, आठवतं का? हा, नाही आठवते तुला? 6 डॉक्टरकडे गेले होते रात्री, तू इंजेक्शन घेतलं होतं, आठवतं का? हा, दे आवाज तिला, दे आवाज तिला, म्हणा जा घरात जा, बोल घरात जा, ढकल तिला हाताने. नाही येते तुझ्याकडं? जाऊ दे, तुला भीती वाटते ना? हा, चिकूला भीती वाटते. चल घरात चल. जेरी कसं ऐकते ना गाईस, तर सिम्बा नाही ऐकत. सिम्बा कुठे गेलाय काय माहिती, सकाळपासून दिसलेलाच नाही. एक और आहे गाईस, ही काय करते माहिती का? ते 100 वालं जे आहे ना ते गेमचं, ते ना तोंडात टाकती घाणेरडी. काय ग? दे काढून दे ते प्रेमात हातात, दे मला त्या हातात, दे दे लवकर, दे लवकर, दे. ओ, मला मारलं, मी तुला चावल, मी. दे लवकर, दे लवकर, दे इकडं. ए, तू काय छोटी बच्ची का? मारू नको, इकडे लवकर. किती ओरडती रे, किती ओरडती. चिकू बाबू, एवढा अभ्यास नको करू. काय करते? अभ्यास करते. बापरे, काय करते तू? अभ्यास? काय ABCD का 1 2 3 4? 1 2 लिहितीये? अगो बाई, किती भास मारती बघ ना ती. चष्मा काढती, चष्मा लावती, जशी प्रोफेसर आहे, डायरेक्ट टीचर आहे. ओ मॅडम, काय मकडू राहिले? हा, तुला मारू का? 5 वर्षापासून या घरात संसार केला, कोणी? त्यांचा जाच सहन केला. नको ना रेकॉर्ड करू बाबा तू सगळं. का बरं? नको करू ना गाईज. कधीपासून आवर बोलतोय, आत्ताशी आवरलंय. मॅगी खातोय. भाऊ पटकन आवर, तुला टी-शर्ट घ्यायचं आणि त्याच्यानंतर जिमला पण जायचं आपल्याला. किती वेळ लागेल तुला? 22.5 तास. 10 ते किती वाजेपर्यंत होतं डान्स प्रॅक्टिस? 10 वाजता गेल्यावर काही झालंच नाही. मग असंच बसलेला होतो मी तिकडं. मग झालं कसं?
झाला कधी डान्स मग? नाहीच झालं. नाहीच झाला हा मग डायरेक्ट शाळा सुरू झाला. म्हणजे तू 2 तास तिकडं 10 वाजता जाऊन काहीच नाही केलं. बंदूक घेतली तू? अरे वा, दाखव. कधी घेतली? तुझ्या बड्डेला. बरं, लागला ना? तोडून टाकशील चिकू. एवढी मस्त बंदूक तोडून टाकशील. दाखव 1 मिनिट. माझी टुंगी माझी चक्री ती ठेवून दे चिकू. ते माझ्या हात कापला. तुझी नाही तिची नाही ती माझी चक्री. तुझी कस काय झाली रे? अरे हा तुझी लहानपणीची ना. आठवीच. तुझी ती कधीच वापरत आली. ओंकारकडे सायकल आहे, ओंकारकडे सगळे आहे, पण ओंकार वापरत नाही. तिकडं नवीन कोरी सायकल आहे, तिकडं पडलेली आहे गाईस, आणि तो अजून सुद्धा वापरत. वाय सो आता जाऊयात झुडिओमध्ये आणि ओंकारला घेऊयात टी-शर्ट. मी आलो आहोत झुडिओला. आता जाऊयात. तुला प्लेन ब्लॅकच पाहिजे आहे का? आणि नाही भेटलं मग तू कशाला? मी कशाला आहे म्हणते? माझं टी शर्ट घालशील? पळतो कशाला आहे घरात? शिट गाईस, मोबाईल आता पडणार होता. पडलाच पाहिजे. जेव्हा घरात असतो तेव्हा बरोबर कॅमेरामध्ये बोलतो. आता लोकांसमोर कॅमेरामध्ये बोलायला त्याला लाज वाटते. असंच आहे. तुला कोणता लागतो? डबल एक्सेल का एक्सेल? एक्सेल आहे. डबल एक्सेल काढ आणि एक्सेल पण काढ. एम पण येईल मला, एस एल पण येईल. हा बघा, हा पण प्लेन ब्लॅक आहे बघा. एक्सेल काढ. येईल का? झालं तुझं काम? कुठे बघायचं? अरे ट्राय तर कर. अरे नाही आलं मग ऐन टायमवरती उद्या फजित होईल. नाही येणार. साईज वरती झुडिओवरती माझ्या ना जीवाचे भरोसा आहे. काय शोधतोय तुम्हाला? काय बघतोय? ते शब्द बघतो कोणतं? ते. हे काय? मला येईल. अरे येईल नाही येणार मला नाही माहिती. ट्राय कर. मला झुडिओवरती तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. ठीक आहे मग आता घेऊन टाक. गाईज मी एवढा गच्चाळसारखा आलेलो आहे. तयारी पण नाही झाली माझी. मी तुझ्यासाठी मी लवकर आलो आणि आपल्याला लवकर जिमला पण जायचं. स्नॅप. हां स्नॅप, नुसता स्नॅप. ओंकार काही घेतच नाही, फक्त टी शर्ट घेतलेलं आहे गाईज, पण फक्त फिरतोय. मला म्हणतोय घे तर ऐकत नाही. गाईज मला हे पूर्ण दुकान ठेवून जायचं मन करतंय तेवढे. आहे नाही आमच्याकडं. सो आता जाऊयात घरी पटापट आवरू आणि जाऊयात जिमला. कारण की आता किती वाजले? 8:30 होत आलेले. आज 10 वाजेपर्यंत जिम करायचं. काय? हो नाही हो य मग त्याच्यापेक्षा पटकन बियायला आलो असतो आपण. नाही तू 10 वाजेपर्यंत बोलला होता. मी कधी बोललो? बोलला मी बोललोच नाही. होता. माझ्या सो गाईज सिम्बाचा दर्शन खूप वेळानंतर. कुठं गेला होतास भाऊ? कुठं गेला होतास शिंबुडा? ए शिंबुडा बघा किती मस्त मोठा शिंबू झाला आहे आमचा. शिंबा कुठं जातो रे तू दिवसभर? रात्रीतून पण गायब होऊन जातो. कुठं जातो? ए पोऱ्या कुठं जातो सांग मला लवकर. जेरीला जलस फील झाला. आता जेरी लगेच आली गाईज बघा. हे दोघांच्या माऱ्या जेरी चल ये तू ये. तो नाही ना, तू ये. हां सिम्बाची हाईट खूप जास्त आहे जेरीच्या मुकाबले गाईज, है ना? बघा सिम्बू घेतलं बसून. हे बघा किती मोठी साईज आहे सिम्बाची. हा जसा टायगरच आहे डायरेक्ट. सो आता ओंकार म्हणतो आहे की मला उद्या डान्सला जायचं आहे. सो
जिमला सुट्टी घेऊ असं. हां खरंच नाही जायचं. पण तू बोलते डान्सला मला तू खाली नको. आज एक तर नेमकं चेस्ट डे. मला पण आहे ना ब्लॉग एडिट करायचा आहे. जर आत्ता जिमला गेलो तर मग ब्लॉग पण एडिट नाही करत. हाच ब्लॉग आज रात्रीतूनच एडिट करावं लागेल, कारण की उद्या सकाळी आपल्याला किती वाजता जायचंय 9ला. सो ब्लॉग इथेच एंड करतो मी. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला बुलेटच्या तर. सो व्लॉग इथेच एंड करतो मी. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, स्टे सेफ. बाय बाय. बाय.